मुंबईतही जवळपास 327 ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे। तब्बल 22,000 झोपड्यांमधील कुटुंब तिथे जीव मुठीत घेऊन राहत आहेत। त्यांच्या पुनर्वसनाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत, पण मुख्यमंत्र्यांचे हे आदेश फक्त कागदावरच राहिलेत। 3 सप्टेंबर 2009 साकीनाक्यात दरड कोसळून 11 ठार। 17 ऑगस्ट 2010 साकीनाक्यात दरड कोसळून एकाचा बळी। 29 ऑगस्ट 2011 हाजी अली जवळच्या दुर्घटनेत 1 ठार। 10 जुलै 2013 अँटॉप हिलमध्ये दरड कोसळून 5 बळी। या दुर्घटनांमधून आपण काय धडा शिकलो? मायण गावची ताजी दुर्घटना असो किंवा साकीनाक्यामध्ये 2009 मध्ये दरड कोसळून 11 झोपडपट्टीवासियांचे गेलेले बळी असो, अशा दुर्घटनांमधून आपण काहीच शिकत नाही हेच खरं। मायणची दुर्घटना घडल्यानंतर ज्या झोपडपट्ट्यांना दरडींपासून धोका आहे अशा ठिकाणी संरक्षक भिंती बांधायचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आता घेतलाय। मात्र 1992 सालापासून आतापर्यंत संरक्षण भिंती बांधण्यासाठी तब्बल 200 कोटी रुपये खर्च करण्यात आले। मुंबईमध्ये सुमारे 327 धोकादायक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका संभवतो। त्या ठिकाणच्या 22,483 झोपड्यांमध्ये सुमारे 1.25 लाख रहिवासी जीव मुठीत धरून कसेबसे राहत आहेत। डोंगर उतारावरील या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी 34 महिन्यांपूर्वी 19 सप्टेंबर 2011 रोजी घेतलेल्या बैठकीत दिले होते। मात्र मुख्यमंत्र्यांचे हे आदेश अजूनही कागदावरच आहेत, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी दिली आहे। दर पावसाळ्यात दरडी कोसळून झोपडपट्टीवासीय गाडले जातात। आतापर्यंत 1993 सालापासून अशा प्रकारच्या दुर्घटनांमध्ये 260 लोकांनी प्राण गमावले, पण महाराष्ट्र सरकारला आणि मुंबई महापालिकेला त्याचं काहीही सोयरसूतक नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।